AI वापरून मीम्स बनवून बाबासाहेबांचं विटंबन आणि वर म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अरे ज्याने तुम्हाला हा अधिकार लिहून दिला त्यालाच बदनाम करता. थोडं वाचलं असतं, थोडे शिकले असते तर हे माकडचाळे करण्याची वेळ नसती आली. AI वापरून आवाज तयार होईल, चेहरा बनेल, पण बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचा इतिहास, त्याचं काय, ते कसं पुसता येईल? आणि त्याच इतिहासामधला हक्क आणि अधिकार तुम्ही रोज बजावतात आणि त्याच व्यक्तीला बदनाम करतात. ते बदनाम करणाऱ्या भावांनो, हे विचार पुसण्यासारखे नाहीयेत, कारण की ते आजन्म कोरून ठेवलेले आहेत, जे तुमच्या समजण्याच्या पलीकडचे आहेत. आणि हो, बाबासाहेबांना मानणारे देखील त्यांना शिव्या देऊन, ट्रोल करून, मीम्स बनवून उत्तर देतात. मी म्हणते का मूर्खांच्या नादीच का लागायचं? त्यांच्या लेवलला का जायचं? जवाब उन्हीं को दिया जाता है जो समझने की औकात रखते हैं. त्यामुळे त्यांच्या ट्रोलला शिव्या नका देऊ. त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन बाबासाहेबांचे विचार त्यात लिहून या. कदाचित त्या निमित्ताने बाबासाहेबांचे विचार तरी वाचतील. आणि पाणी जर डोक्याच्या वर गेलं तर डिबेट नाही, डायरेक्ट सायबर क्राईमवर तक्रार करा आणि द्या त्यांना कायद्याचा दणका. कारण AI हे तंत्रज्ञान आहे आणि बाबासाहेबांचे विचार हे तत्वज्ञान, आणि तत्वज्ञान शिकायला अक्कल लागते.